हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ पोस्ट करायला काही कारणास्तव थोडा उशीर झाला. पण गणपतीच्या दिवसात 7 दिवसात मी 7 वेगवेगळे प्रकारचे मोदक बनवले. पहिल्या दिवशी मी तळणीचे मोदक बनवलेले. आम्ही देशावरचे आहोत, त्यामुळे आमच्याकडे तळणीचे मोदक केले जातात. गव्हाच्या पिठामध्ये ओलं खोबरं आणि साखरेचं मिश्रण घालून हे मोदक तळले जातात. सो आमच्याकडे पहिल्या दिवशी पूर्ण नैवेद्य असतो. सो पुरी केलेली, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, खीर, त्यानंतर डाळ भात, तूप, अळूवडी, भजी, पापड आणि 21 मोदक. दुसऱ्या दिवशी बनवले होते मी उकडीचे मोदक, जे कोकणात बनवले जातात. सो तांदळाच्या पिठाची उकड काढून गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण घालून हे छान उकडीचे मोदक दुसऱ्या दिवशी बनवलेले मी. 7 दिवसात 7 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले, जे काही मोदक पौष्टिकसुद्धा आहेत. बाहेरचे मोदक खाण्यापेक्षा घरातच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण बनवू शकतो. तिसऱ्या दिवशी मी बनवलेले रव्याचे मोदक. रव्याचा शिरा बनवला, गोड शिरा, आणि त्याचे मी मोदकाच्या साच्यामध्ये घालून असे मोदक बनवले. माझ्याकडे मोठा साचा होता, तुमच्याकडे छोटे साचे असतील तर छान छोटे मोदक बनतील. त्यानंतर चौथ्या दिवशी बेसनाचे बनवलेले. सो बेसनाचं लाडूचं जे मिश्रण असतं तेच मिश्रण मी मोदकाच्या साच्यामध्ये घालून त्याचे लाडू वळायच्या ऐवजी मोदक बनवले होते. सो चौथ्या दिवशी मी बनवले होते बेसनाचे मोदक. पाचव्या दिवशी मी बनवलेले डिंकाचे मोदक. सो हे सुद्धा तसेच बनवलेले. डिंकाचा लाडूचं जे मिश्रण असतं तेच लाडू वळायच्या ऐवजी मी मोदकाच्या साच्यामध्ये त्याचे मोदक बनवलेले. 6व्या दिवशी मी अळीचे मोदक बनवले. सो अशा प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले, त्यामुळे हे खायलासुद्धा खूप चांगले लागतात आणि सोबत ते पौष्टिकसुद्धा आहे. डिंकाचे मोदक किंवा अळीचे मोदक हे सगळं पौष्टिकसुद्धा आहे. 7व्या दिवशी जे बनवले ते सुद्धा पौष्टिक मोदक होते. ड्रायफ्रूट्सचे मोदक. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये घातले, गूळ पावडर आणि सीडलेस खजूर घालून छान मिक्सरमध्ये वाटून घेतलं. तुम्ही बारीकसुद्धा अगदी फाईन पेस्ट करू शकता. मी थोडी ओबडधोबडच पेस्ट ठेवली आहे, त्यामुळे असे छानपैकी हे ड्रायफ्रूटचे मोदक 7व्या दिवशी बनवले. सो पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायला.